रोज रोज काही आवळा आणि हळदीचं आपल्याला काढा करून पिता येत नाही किंवा त्याचा ज्यूस बनवूनही पिता येत नाही. कारण तितका वेळ आता कुणाकडे उरलेला नाही. हो की नाही? मग जर असं काही साठवण जर आपण करून ठेवलीत ना, तर त्याचा उपयोग आपण महिनोन्महिनी करू शकतो. तर ते कसं? चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करू. आपल्या शरीरासाठी आवळा, हळद ह्या गोष्टी किती गुणकारी आहेत हे प्रत्येकालाच माहिती आहे. पण वर्षभर काही आवळा आणि हळद आपल्या बाजारात बघायला मिळत नाही. पण जेव्हा सीझन असतो त्यावेळी ह्याची साठवण मात्र नक्की करून ठेवात. आणि जशी मी आज इथं क्यूब्स करून ठेवल्यात ना, तशा जर तुम्ही एकदा करून ठेवल्यात ना, की तुम्ही जास्त काळ तुम्ही ह्याचा वापर करू शकता आणि ह्याचे फायदेही खूप भरपूर आहेत. चला, तर मग आज आपण इथं रेसिपीसाठी आवळे घेतले. ते आवळे 200 ग्रॅम आहेत. ओली हळद 100 ग्रॅम घेतलेली आहे. 10 ते 15 काळी मिरी घेतली आहे. 1 चमचा मीठ घेतलेला आहे आणि पुदिन्याची आपल्याला 10 ते 12 ग्रॅम पुदिना घ्यायचा आहे आणि आल्याचा 10 ते 12 ग्रॅम तुकडा घ्यायचा आहे. आता या सर्वच गोष्टींना आपल्याला व्यवस्थितरित्या स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे. आता जी ओली हळद आहे त्याची पण आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आवळ्यालाही व्यवस्थितरित्या बारीक चिरून घ्यायचं आहे, कारण आपल्याला ह्या सर्वच गोष्टी मिक्सरमध्ये बारीक करायच्या आहेत. आणि आल्याची पण वरची साल काढायची आणि त्याचेही छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता ह्या सर्वच गोष्टी मी स्वच्छ करून बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता हळदीचा उपयोग आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे, कारण हळद हृदयाचे आरोग्य पण सुधारवते, पचनाची आरोग्यताही ती सांभाळते, त्वचेला उजळवणे, केसांची वाढ अशा अनेक गोष्टींनी हळदीचा उपयोग होतो. आणि हळद आपली रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यासुद्धा मदत करते. आवळासुद्धा केसांच्या वाढीला खूप प्रोत्साहन देतो. त्वचेचे अनेक आरोग्य तो सुधारवतो. केसाचे पांढरे होणेसुद्धा कमी करतो. आल्याचा उपयोग पचनाचा त्रास कमी करण्यासाठी सुद्धा केला जातो. सर्दी असेल किंवा कफ असेल त्यावेळी आपण आल्याचा वापर नक्की करतो. आले रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासुद्धा मदत करतो. त्यामुळे आल्याचाही वापर आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतो. पुदिना आपल्या शरीराला थंडावा देण्याचं खूप मोठं काम करतं. आता या सर्वच गोष्टी आपल्याला ना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्यात. बारीक करत असताना थोडासा पाण्याचा वापर नक्कीच करायचा आहे. पण मिक्सरमध्ये बारीक करत असताना आधी त्यात मिठाचा वापर करायचा नाही. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थितरित्या त्याची पेस्ट झालेली आहे. आता मी ह्याला कपड्याच्या साहाय्याने गाळून घेणार आहे. जर तुम्हाला चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. पण मी इथे कपड्याचा वापर केला आहे, जेणेकरून काय होतं त्याच्यामध्ये चोथा मात्र येत नाही, व्यवस्थितरित्या ते गाळलंही जातं. कपड्याचा वापर केल्यामुळे व्यवस्थितरित्या आपल्याला त्याला गाळूनही घेता येतं. आता हे व्यवस्थितरित्या गाळून झाल्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी मिठाचा वापर करायचा आहे. आता मिठाचा वापर का करावा? कारण की मीठ हे अशा गोष्टींना साठवून ठेवण्याचं काम करतं, म्हणजे ते प्रिझर्वेटिव्ह करण्याचं काम करतं. त्यामुळे आपल्याला मिठाचा वापर नक्कीच करायचा आहे. व्यवस्थितरित्या आपल्याला मीठ मिसळून घ्यायचं आहे. आता मीठ हे व्यवस्थितरित्या मिसळून झालं. बर्फ करण्याच्या भांड्यामध्ये मी ह्याचे छोटे छोटे क्यूब्स करून घेणार आहेत. आता जेणेकरून काय होतं, तुम्हाला जेव्हा कधी लागेल त्यावेळी तुम्ही 2 क्यूब्स घेऊन तुम्ही सकाळ त्याचा वापर करू शकता. आता आपल्याला हे फ्रीजमध्ये 4 ते 5 तास व्यवस्थितरित्या ठेवायचं आहे. पण ह्याला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचं आहे, फ्रीजमध्ये नाही ठेवायचं आहे, कारण आपल्याला ह्याचा बर्फ करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर 4 ते 5 तास झालेले आहेत. तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या सेट झालेलं आहे. आता आपले हे सगळे क्यूब्स आहेत ते एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात, जेणेकरून आपल्याला हे व्यवस्थितरित्या स्टोअर करता येतील. पण स्टोअर करतानासुद्धा आपल्याला हे रेफ्रिजरेटरमध्येच ठेवायचं आहे. आणि सकाळी उपाशीपोटी आपल्याला हे हलकंसं कोमट पाण्यामध्ये तुम्हाला 1 किंवा 2 क्यूब्स त्याचे ॲड करायचे आणि आपला आयुर्वेदिक आवळा हळदीचा ज्यूस तयार झालेला आहे. आहे की नाही? गुणकारी आणि एकदम झटपट होणारी. मग अशी एकदा क्यूब्स नक्की करून ठेवात. कशी वाटली रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. रेसिपी आवडली तर रेसिपी आपल्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.